The student, today we are starting the next concept, that is the force on current carrying conductor. Force on current carrying conductor in a magnetic field. Okay, पण magnetic field मध्ये force कसा force apply केला, force नव्हे सॉरी करंट अप्लाय केला एखाद्या मॅग्नेटिक एखाद्या कंडक्टरमध्ये, तर ते काय आहे, मॅग्नेटिक फील्ड तिथे एक प्रोड्यूस होत असते. मग तशीच ती जेव्हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, म्हणजे ज्या अर्थी तिथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते तिथे एक प्रकारचा काय फोर्स असणार आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्स. म्हणजे तोच मॅग्नेट काय आहे, त्या कंडक्टरवर एक फोर्स अप्लाय करत असेल. जसं फोर्स इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तिथे जिथे तयार होते, तसंच तिथे काय आहे, त्या मॅग्नेटिक फील्डमुळे त्या कंडक्टरवर एक प्रकारचा फोर्स फॉर्म होतो. तो फोर्स कसा असणार आहे ते आता आपण बघूया. बघा इथे एक मांडणी केलेली आहे. इथे बघा हा जो आहे एक हॉर्शो मॅग्नेट आहे, यू शेपचा असतो तो हॉर्शो मॅग्नेट. टाइप्स ऑफ मॅग्नेटमध्ये आपण बघितलं होतं. तो हॉर्शो मॅग्नेट इथे स्टँडला लावलेला आहे. त्याच्यामध्ये हा एक कंडक्टर आहे. ओके, दिस इज द कंडक्टर अँड दिस कंडक्टर काय आहे, कनेक्टिंग वायर्सने आपण जॉईन केलेलं आहे. आणि कनेक्टिंग वायर्सने काय केलेलं आहे, इकडे आणून त्याला काय बॅटरी आणि प्लग की जॉईन केली. बॅटरी आणि प्लग की आता इथे मागे पण बघा, इथे आपल्याला पोझिशन बघण्यासाठी इथे काय स्ट्रेट हा कंडक्टर ठेवलेला आहे, स्ट्रेट आहे. या दोन्ही पोलच्या मध्ये कोणते आहेत, हे मॅग्नेटचे नॉर्थ अँड साऊथ पोलच्या मध्ये. आता नॉर्थकडून वरच्या दिशेने काय होईल, मॅग्नेटिक फील्ड इथे तयार होणार आहे, या अपवर्ड डायरेक्शन. ओके, अपवर्ड डायरेक्शन इथे आपल्याला काय दिसेल, मॅग्नेटिक फील्ड. कधी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, जेव्हा आपण व्होल्टेज आता की इथं ऑन केली आहे, क्लोज केली आहे, म्हणजे आपला करंट बघा ह्याच्यातून फ्लो व्हायला सुरुवात झालं आहे. आणि तिथे काय मॅग्नेटिक फील्ड जशी तयार झाली तशी बघा इथल्या मॅग्नेटिक फील्डने ह्या कंडक्टरला ह्या दिशेला काय केलेलं आहे, मूव्ह केलेलं आहे. म्हणजे इथे काय झालं, फोर्स अप. आता तीच रिव्हर्स जर आपण बॅटरी केली, बघा आता आधी काय झालेलं होतं, इथे आपल्याला करंट तर फ्लो होतो, करंट आता जर आपण रिव्हर्स बॅटरी केली, इथे रिव्हर्स सेल केला, तर बघा ह्या दिशेला आपल्याला काय आहे, तो कंडक्टर मूव्ह झालेला दिसतोय. म्हणजेच काय आहे, आपण जशी इकडच्या बाजूला केली तर इकडे, पुन्हा रिव्हर्स केली की इकडे, म्हणजे आपण बॅटरीची पोझिशन चेंज केली तर आपल्याला दिसून येते. तसंच जर आपण व्होल्टेज वाढवलं, जर अजून बॅटरीची संख्या वाढवली, तर बघा हा आणखीन मूव्ह होताना दिसतोय. जास्त फोर्स त्याच्यावर अप्लाय, जास्त व्होल्टेज वाढवलं तर जास्त फोर्स त्याच्यावर अप्लाय होणार. जरी आपण मॅग्नेटची समजा जरी पोझिशन आपण समजा चेंज केली, तरी समजा हा नॉर्थ आहे तो खाली, नॉर्थ आहे तो वर घेतला, साऊथ खाली घेतला, तरी पण आपल्याला काय आहे, तिथं मोशन आहेच कंडक्टर दिसणार आहे. कंडक्टर एकदा ह्या बाजूला एकदा त्या बाजूला मूव्ह होताना दिसेल. आता इथे जो आहे फ्लेमिंग्सचा एक लेफ्ट हँड रूल आपण जेव्हा यूज करू तेव्हा तो आपल्याला ह्याच्यावरनं लक्षात येईल. बघा इन अबाव एक्सपेरिमेंट आपल्याला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल समजून घ्यायचा. आता बघा इथं हा लेफ्ट हँड आहे आपला, पण लेफ्ट हँड आपण असाच धरला तर काय दिसेल आपल्याला हा जो आहे फोर्स, आता ह्या कंडक्टरवर काय आहे, फोर्स अप्लाय झाला आहे. म्हणजे तो कोणत्या डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला. ओके, नंतर ही नॉर्थ टू साऊथ अशी काय झालेली आहे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय खालून वर अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे आपला हा फर्स्ट फिंगर जो आहे तो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शो करतोय आणि फोर्स आहे तो असा झाला. कोणामुळे, करंट बघा हा जो आहे मध्ये, त्याच्यामध्ये असलेला करंट कॅरिंग कंडक्टर, त्याच्यामध्ये काय आहे, करंट वरून खाली असा आपल्याला त्याच्यामध्ये करंट फ्लो होताना दिसतोय. म्हणजे हा करंट असेल इकडे अपवर्ड डायरेक्शनला काय मॅग्नेटिक फील्ड असेल, तर फोर्स कुठे जाणार आहे, या डायरेक्शनला आपल्याला फोर्स काय आहे, म्हणजे इथे मुवमेंट जी झाली ह्या कंडक्टरची, दॅट इज द फोर्स अप्लाइड बाय दॅट कंडक्टर. ओके, म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल शिकणार आहोत आपण. काय बघा स्टेटमेंट आपल्याला त्याचं, so we can write the Fleming's left hand rule as the Fleming's left hand rule. It is impossible to predict the direction of the force acting on the wire, its motion, if the direction of the current or the magnetic field are known. Fleming's left hand rule is used to this. खरं तर कुठल्याही फोर्सची डायरेक्शन काय असेल कुठल्या वायरवर किंवा त्याची मोशन, पण आपल्याला आताचा जो आपण ॲक्टिव्हिटी करून बघितली त्याच्यातून काय आहे, खरं तर आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघितला आहे, फोर्स कसा अप्लाय होतो. मग दॅट इज नथिंग बट द रूल इज व्हॉट, इफ द वी कॅन से in this rule we can say the according to this rule the left hand thumb index
finger and middle finger are stretched so as to perpendicular to each other. समजा कोणता आहे लेफ्ट हँडचे आपण थंब, इंडेक्स फिंगर आणि काय आहे फर्स्ट फिंगर, मिडल फिंगर. हा ह्याला काय म्हणतात फर्स्ट असतो तो, इंडेक्स फिंगर सुद्धा ह्याला म्हणतात. दिस इज द मिडल फिंगर. दिस आर स्ट्रेच सो ॲज टू परपेंडिक्युलर टू ईच अदर. हे सगळे स्ट्रेच केले सो ॲज टू परपेंडिक्युलर टू ईच अदर. देन इफ द इंडेक्स फिंगर इज द डायरेक्शन, if the index finger or first finger is the direction of the magnetic field and the middle finger points towards the direction of the current, ha middle finger जो आहे points towards the direction of the current, then the thumb is the direction of the thumb is nothing but the direction of the force of the conductor on the conductor. जर आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये जर इंडेक्स फिंगर किंवा फर्स्ट फिंगर हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शो करत असेल, सेकंड फिंगर किंवा मिडल फिंगर ही काय आहे करंटची डायरेक्शन शो करत असेल, देन ओनली द थंब इज काय आहे थंब इज इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द force on the conductor or the motion of the conductor, force on the conductor or we can say motion on the conductor. Okay.